प्रवास. तुम्ही तुमच्या बाळाला कसं प्रवासात कॅरी केलं पाहिजे. तुम्ही मला सांगा, आपण खूप प्रवास केल्यानंतर आपलं अंग दुखतं. आता बाळाला तर आपण उचलून घेतो, मग त्याचं अंग दुखत नसेल का? म्हणजे आपल्या बाळ जवळ असलं पाहिजे, सगळं आहे, पण प्रवासात ऑलरेडी एवढे धक्के लागत असतात आणि त्यात आपल्या हातात बाळ, आपल्यालाही त्रास, त्या बाळालाही त्रास. तुम्ही सुद्धा खूप वेळा बघितलं असेल, प्रवास झाल्यानंतर रात्री बाळ जागवतात, रडतात. तर ह्याची सुद्धा काही कारणं आहेत जी आपण आयडेंटिफाय केली पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये मला तरी जो सोपा पर्याय वाटतो तो आहे कार सीट. तुम्ही कारनी प्रवास जर करताय तर कार सीट मध्ये जर तुम्ही बाळाला सवय लावली तर तुमचं बाळ नक्की कार सीट मध्ये प्रवास करणार आहे. आता माझ्या 2 मुलींना दोघी 2 वेगळ्या कार सीट मध्ये बसतात. एकीसाठी जे आहे ते कॅरी कॉट जे असतं तसं छोटं आहे की ज्याचं वजन साधारण 12 ते 14 किलो पर्यंत घेतलं जातं, आणि मोठं जे आहे तर आम्ही ह्या हिशोबाने घेतलेलं आहे की पुढचे 5-6 वर्षापर्यंत ती ते वापरू शकते. सो कार सीट ही जी गोष्ट आहे ह्यानी बाळाला तर त्रास कमी होतोच, आईलाही जी दमवणूक आहे तीही कमी होते, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर सेफ्टी. कार सीट हे बेल्ट्सनी पॅक केलं जातं, त्याच्यामुळे इन केस जोरात ब्रेक जरी दाबला गेला, आपण पुढे जरी आलो तरी बाळ कार सीट मध्ये कम्फर्टेबली असतात, कारण की त्यांना सुद्धा त्याच्यात बेल्ट लावलेला असतो. सो सेफ्टी वाईज सुद्धा कार सीट खूप महत्वाचं आहे. सो कारनी जर प्रवास करत असाल तर तुमच्याकडे नक्कीच कार सीट पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की आमचं बाळ कार सीट मध्ये बसत नाही, ह्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून जर तुम्ही बाळाला कार सीट मध्ये बसायची सवय लावली तरच तुमचं बाळ कार सीट मध्ये बसणार आहे, कारण की बाळांना ते बंधन असल्यासारखं वाटू शकतं. सो जर सवय असेल तर ते नक्कीच कार सीट मध्ये बसेल, जर सवय नसेल तर अजिबात बसणार नाही.